सर्वांना जय भीम, जय शिवराय. तर सर्वात प्रथम मी माझ्या सर्व समाज बांधवांना एक सांगेल, जास्तीत जास्त फॉलो करा, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. हा एवढा शेअर करा व्हिडिओ की हे जेवढे पण जातीवाद करणारे भडवे आहेत नाही, सोशल मीडियावर असतील किंवा तुमच्या गावामध्ये असतील, त्यांच्यातल्या कुठल्या भडव्याची परत डेअरिंग झाली नाही पाहिजे, तुमच्याकडे वाकडे नजरेने बघायची. हे त्यांना कळलं पाहिजे भीमसैनिक जिवंत आहे. तर आता पहिला व्हिडिओ दाखवतो, नंतर त्याच्यावर प्रतिक्रिया देऊ आपण आणि सांगतो सुद्धा तुम्हाला की काय विषय. हा माणूस तलवार घेऊन फिरतोय भीमनगरमध्ये, म्हणजे आपल्या वस्तीमध्ये आलाय तलवार घेऊन. तलवारीचा माज दाखवतोय तो. ज्ञानेश्वर पाटील असं नाव आहे आणि हे प्रकरण आहे भिवंडीमध्ये कोहणी या गावामधलं प्रकरण आहे. 12:30-1च्या दरम्यान भाऊनी तलवार काढली, तलवारीचा माज दाखवायला लागला. मला सांगायचं आहे, अरे भडव्या, तो तिथला दादा बादशाह असेल म्हणून तलवारीचा धाक दाखवतो का? परत तलवारीचा धाक दाखवून पण पळून गेला तू. पोलिस एक कंप्लेंट झाल्या एवढाच मर्द होता तर पळून जायचं नव्हतं ना. आणि अजून एक गोष्ट भीमसैनिकांना सांगतो, हा जिथे भेटेल ना भाडवा, हा ज्ञानेश्वर कन्या कुठला पाटील आहे तो, त्याचा येणार डायरेक्ट सत्कार करा आणि सत्कार करून पोलीस स्टेशनला जमा करा. असले भडवे महाराष्ट्रामध्ये आहे ना, जन्माला आले नाही पाहिजे. आणि जर कुणी आलंच तर त्या भडवाला जिरवायची ताकद ठेवा. कारण काय होतं माहिती का, आपण म्हणतो कशाला काय बोलायचंय, आपल्याला राहायचंय. अरे राहायचंय म्हणजे काय, आपल्यावर उडवून घेता का कुणाला पण? या महाराष्ट्रामध्ये असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. आम्ही कायदेशीर चालतोय. बंदुकीची आणि तलवारीची जर आमच्यापाशी भाषा करत असाल तर पेनाने उभा घोडा लावू तुम्हाला आम्ही. त्याच्यामुळे आमच्या नादी लागायचा प्रयत्न करू नका. आणि महाराष्ट्रामधल्या तमाम आंबेडकरी जनतेला सांगतो की आपल्यामध्ये एवढा दम आहे की बाळासाहेब आंबेडकरांनी 1 जानेवारीमधील प्रकरण झालं तिथं भीमा कोरेगावमध्ये, तर 3 तारखेला त्यांनी हाक दिली होती महाराष्ट्र बंदची. तर पूर्ण महाराष्ट्र आपण बंद करू शकतो, एवढी ताकद आहे या महाराष्ट्रामध्ये आपली. त्याच्यामुळे कोणी घाबरू नका की आपल्या पाठीमागं कोण थांबणार नाही आणि आपल्याला काय झालं तर कोण येणार नाही. आपल्या पाठीमागं पण थांबणारे भरपूर आहे आणि आपल्यासाठी येणारा पण पूर्ण खूप मोठा समाज आहे आपला. घाबरू नका कुणीच. या असल्या भाडव्यांना घाबरता, हे तलवारी घेऊन येतात नामर्द साले. आणि हे कधीच एकटे हल्ले करत नाहीत, यांच्या संग झुंड असतो कुत्र्यांचा. ह्यांचा इतिहासच आहे. आता मला माझ्या मराठा बांधवांनी किंवा हिंदूवादी जेवढे पण माझे बांधव असतील त्यांनी सांगा, भीम जयंती अख्ख्या जगाला माहिती आहे की बाबासाहेबांची जयंती अख्ख्या जगात करतात. आता मला सांगा, ह्यांनी अशी तलवार काढली, तुम्हाला तरी पटतं का हे की जयंतीमध्ये तलवार काढून हा लोकांना दमदाटी करतोय, मारामारीची भाषा करतोय? तुम्हाला पटतं का? तुम्ही सांगा मला. हां, म्हणजे ऐकून घेतोय म्हणजे तुम्ही काही पण करणार का? पोलीस प्रशासनांना विनंती करतो मी की असले जेवढे पण भडवे आहेत ना, त्यांना आतमध्ये डांबा, आतमध्ये टाकून द्या त्यांना. यांचा काय बाहेर राहून फायदा नाहीये. हे असे जातीवादच करणार फक्त. ही मनोवाद्याची अवलादी आहेत आणि ह्यांना आम्ही सोडणार नाही. जर पोलीस प्रशासनाने